हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? सर्वांसाठी गुड न्यूज आहे. स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी साधारणतः 400 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आणि BDS साठी साधारणतः 508 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. तर कट ऑफ हा खाली येणार. कट ऑफ किती राहील तुम्हाला लवकरच मी शेअर करेल. तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करू. ओके. सो गाइस, आजचा आपला टॉपिक काय आहे? MBBS BDS गव्हर्नमेंट प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी सीट्स किती राहिलेत आपण ते पाहणार आहोत आणि कट ऑफ हा डाऊन होणार आहे. ओके, आता 1 बाय 1 पहा. सो गाइस, सर्वांसाठी गुड न्यूज आहे. फॉर MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी जे विद्यार्थी वेट करत आहेत त्यासाठी किती सीट्स राहिलेत आपण ते पाहणार आहोत. ओके. सो गाइस, MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी टोटली सीट्स या रिमेनिंग राहिलेल्या आहेत 400च्या आसपास. 400च्या आसपास सीट्स राहिलेल्या आहेत. गव्हर्नमेंटसाठी जास्त नाही आहेत पण प्रायव्हेटसाठी जास्त सीट्स आहेत. ओके. यानंतर लॉट्स ऑफ स्टुडंट डिस्क्वालिफाय बाय MCC ने खूप विद्यार्थ्यांना डिस्क्वालिफाय केलेलं आहे. ओके. यानंतर काही विद्यार्थ्यांनी सीट कॅन्सल केलेली आहे. फीसनुसार त्यांचे ऍडमिशन हे कॅन्सल केलेले आहेत. ओके. यानंतर MBBS प्रायव्हेटचा कट ऑफ हा खूपच डाऊन होईल. आता किती होईल ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल वाईज शेअर करेल. ओके. सो गाइस, यानंतर पहा BDS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी टोटली सीट्स किती रिमेनिंग राहिलेल्या आहेत? 508. ओके. यानंतर बॅड फॉर BDSच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे? लॉट्स ऑफ विद्यार्थ्यांनी BDSचे ऍडमिशन हे घेतलेले आहे, कन्फर्म केलेले आहे, रिटेन्शन फॉर्म भरलेले आहे आणि असे काही विद्यार्थी आहेत जे BMA साठी वेट करत आहेत स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला. आता आपण पाहू काय होईल, कसं होईल पुढच्या काउन्सिलिंगला. ओके. याचा डिटेल्स वाईज व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.